वैभव आहे त्याच्याबद्दलचं असणारा अभिनंदन जरूर करणार आणि त्यासाठी संघर्ष असून आणि दापोलकर या क्रेडिट पात्र असतील मित्रांनो. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमण चढवलं होतं. आपण पाहतोय तो शिवपुत्राच्या माध्यमातून आक्रमणासाठी सज्ज होतो तो देखील बरके. मग सांगितलं हा एक विस्फोटक असा खेळाडू आहे. दापोलीमध्ये आपण जर पाहिलं तर शाहू सोडवले आहे, ऋतुराज कोरवीचा असताना छावा आहे. असे काही चांगले संघ दापोलकर आपण कोल्हापूरचे पाहतो. यातला शिवपुत्र आणखी एक महत्वाचा संघ. पश्चिम महाराष्ट्रात जर गेला तर साताऱ्यात देखील एक टीम आपण चांगली पाहतो. इकडे बघितलं काशी अडके याच्या असणारा इस्लामपूर व्यायामशाळा, अनेक मोठे मोठे फाउंडेशन, बाबुराव चांदोरे जे महाराष्ट्र राज्य क्रीडा असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आहेत. खेळातली असणारे अवॉर्ड आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक जे खेळाडू संधी दिली. बाबुराव चांदोरे प्रतिष्ठान आपण पाहतो. समीर चांदोरे आणि बाबुराव चांदोरे यांच्या नेतृत्वानं हा संघ बांधला. या ठिकाणी सचिन मोडकची मोठी चूक. भारतीय डाक विभाग प्रत्यंतर पॉईंट मध्ये होताना तिसऱ्या चढाईची मानवंतना या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. एक आपली इरादे स्पष्ट केले. पूर्वार्धामध्ये 10 गुणांची असणारी आघाडी होती मात्र ते नीट तोडण्याचा प्रयत्न जरूर झाला तो शिवपुत्राच्या माध्यमातून. आणि क्रीडारसिकांना ज्याची अपेक्षा आहे त्या प्रकारचा असणारा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. एक नेत्रदीपक अशी स्पर्धा. अपयशाची भीती बाळगू नका ही यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे. आणि वाटत होतं की पूर्वार्धामध्ये अगदी एकतर्फी असणार लढत होईल पण तसं नाहीये. शिवपुत्रानं कमबॅक केलं. भारतीय डाक विभागाचा गुणवान खेळाडू आणि युनियन बँकेचा आदित्य शिंदे. आता महाराष्ट्राचा टायगर आला. टायगरसाठी नाव झालं शुभम साडी. त्याला आपण नेहमी डिफेन्स मध्ये बघतो. या ठिकाणी अजिंक्य नाही, ओंकार नाही, रेड साठी येतोय तो. हाच तो शुभम शशिकांत शिंदे. दसपटीतल्या कोळकेवाडी गावचा असणारा सुपुत्र. दसपटी खऱ्या अर्थानं कबड्डीची आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली पंढरी मानली जाते. अनेक मोठे मोठे खेळाडू या दसपटीला दिले. अर्जुन बी अशोकराव शिंदे असतील, महाराष्ट्राचा माजी कर्णधार दशरथ शिंदे दिल्ली असतील, त्याचबरोबर आत्माराम कदम असतील, स्वप्नील शिंदे आहेत. आपण पाहतो आता नवीन जे सितारे आपण पाहतो शिवम शिंदे, आदित्य शिंदे यांच्यासारखे असणारे महत्वाचे स्टार्स आपण पाहतो. प्रतापराव शिंदे जे महाराष्ट्राचे कबड्डी असोसिएशनचं मुंबई प्रगरचं एक महत्वाचं नाव, महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक. स्पर्धा अत्यंत उत्कंठावंत. शुभम शिंदे आक्रमणासाठी सज्ज. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेले आम्हाला कौशिक मेहता दापोली, त्याचप्रमाणे राजू जीवन, आपले मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच सर्वांचेच आपण आभार मित्रांनो मानावे तितके थोडे आहेत. मी वारंवार सांगितलंय स्पर्धेविषयी, आमच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पण सांगितलं प्रत्येकाचा उल्लेख करूया कारण हा आदर्श पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात झाला पाहिजे. स्पर्धा यशस्वी कसं करायचा जरा संघर्ष आसूदवाल्यांचा पण आदर्श घेऊया हे जरूर आम्ही सगळ्या भागात जाताना सांगू. यात काही शंका नाही. संपूर्ण कडे पांढरे आणि त्यांच्या आमच्या पॅनल मध्ये आशुतोष साळुंखे आपले पुरुष पंच देखील जोडले जातात. मनपूर्वक स्वागत आहे आपलं आशुतोष साळुंखे. शुभम शिंदे 6च्या दिवस मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. आपण एकाच पॉइंट मध्ये आपण एकाच रेट मध्ये 2 पॉइंट्स कमबॅक करताना दुसरे 2 टाइम आता आले. एक साईराज आणि दुसरा आपण पाहतो ठाणे महानगरपालिकेचे गुणवान खेळाडू आणि दोन्ही सख्खे भाऊ. समोरची पकड करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फायर शुभम शिंदे डिफेन्स असताना महाराष्ट्राचा बेताज माणसा. या ठिकाणी सुपर टायकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते आपण अनुभवतोय. साईराज शिंदे आक्रमणासाठी सज्ज. दीपक कुंभार यांचे सुपुत्र साईराज, ओंकार आणि श्रीपाद खेळतो मीरा भाईंदर महानगरपालिका आणि दोघे ठाणे महानगरपालिका. प्रयत्न दमदार झाला या चांगल्या स्ट्रगलसाठी. शिवमुद्रासाठी टाळा जाऊ दे मित्रांनो. शिवमुद्रासाठी टाळा झाला पाहिजे. शिवमुद्रा कोल्हापूर या
साई पाटील जरा पिपाणी वाजवू नका प्लीज. मित्रांनो विनंती आहे. हा स्पर्धेचा उत्तरार्ध आहे. आपल्या तिसऱ्या चढाईची मानवंदन आपण देतो. डिस्टर्ब होतो आमचं ऑफिशियल जे ऑफिशियल्स आहेत मैदानातले पंच, प्लीज कॉपरेट करा. साई पाटील त्यानंतर केला जातो एक विस्फोटक असा डिफेन्स वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या माध्यमातून. नशिबाची साथ त्यांचा संदेश झगडे यामध्ये माहीर आहेत. आपण पाहतो या ठिकाणी लगेच जाताना स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. खाली बसा अजिंक्य पवार इज ऑन फायर फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तीनच्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज असणारा प्रत्येक असणारा तो अजिंक्य खेळातली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी वैभव येतोय आक्रमण चढवण्यासाठी. त्या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य समदभाई बुरोडकर हे देखील जोडले जातात. या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम समदभाई, मनपूर्वक स्वागत आपलं. आपण रत्नागिरी जिल्ह्यात खेडच्या असणाऱ्या महिला भगिनींच्या योगदानात आपलं देखील खूप महत्वपूर्ण योगदान आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य समदभाई बुरोडकर, वेलकम. त्यांनी वाट लावला शिवपुत्रासाठी टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे. वैभवसाठी एन्जॉय करूया आपण. आजच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या समदभाई यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा संदेश पाठवले. मनपूर्वक आभार आपले असेल. स्पर्धेच्या निमित्तानं नितीन मांगरे आणि त्यांचे सर्व सहकारी आमचा ऑफिशियल पॅनल या ठिकाणी सज्ज आहे. आपण पाहतो अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज. तग धरण्याची क्षमता, वेग, सामर्थ्य, कौशल्य हे गुण कबड्डीतला एक आत्मा आहे. हा दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल यात काही शंका नाही. असतो आपला सर्वांचा असणारा अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज असताना अद्यापर्यंतची वाटचाल दैदिप्यमान आपण पाहतोय. कबड्डीच्या माध्यमातून जे शुभमचं उत्तर होतं तेच या अजिंक्याला तंतोतंत उत्तर आहे. मगाशी आपण मुलाखतीच्या माध्यमातून आपण ऐकलं कबड्डीनं काय दिलं, याला भरभरून दिलं सर्व खेळाडूंना. त्याचप्रमाणे सादिकबाई रखांगे दापोली, सचिन शेठ मेहता किराणा व्यापारी दापोली, संतोष शेठ भाजेवाले, श्री भुवड आसुदपूल चिकनवाले, शबीर ऐनरकर, अनुप नागवेकर या सर्वांनाही मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अनेक दापोलकर इथे उपस्थित आहेत. मात्र हे करत असताना अंतिम सामना चाललाय तो आपण पाहतोय वाघसाई कोळकेवाडी आणि शिवपुत्रा यांच्या माध्यमातून. या दापोली तालुका पंच असोसिएशनचे प्रमुख आपल्या
सर्वांचे लाडके आदरणीय दादू सुर्वे आपले या ठिकाणी आहेत. दादू, थोडक्यात सांगायचं स्पर्धा कशी झाली? अप्रतिम झाली ही स्पर्धा. डोळ्याचे पारणं फिरणारी ही स्पर्धा चालू आहे आणि ती पण सर्वांच्या पब्लिकच्या साक्षीने होते. धन्यवाद. तसेच संघर्ष क्रीडा मंडळ असो त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली, त्यामुळे सर्व पब्लिकच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो की अशी स्पर्धा आम्हाला बघायला मिळाली. त्यामुळे संघर्ष क्रीडा मंडळाच्या धन्यवाद. नक्की दादू, आपण दापोलकरांच्या वतीने या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खूप खूप आभार आपले संघर्षाच्या वतीने. यानंतर आपण बोलणार आहोत भूषण मेलदुरकर या ठिकाणी आहेत. दापोलीच्या उद्योग क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव, क्रीडा क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव. भूषणजी, आपला अनुभव आपण सांगायचा आहे स्पर्धेविषयी. अतिशय सुंदर स्पर्धा झाली. खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. मात्र अप्रतिम स्पर्धेविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या. खूप खूप आभार. स्पर्धा अत्यंत महत्वाची. गुणतालिकेत आपण जर पाहिलं तर निसटता फरक आहे. मात्र कबड्डी कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाईल इतकी जबरदस्त क्षमता शिवमुद्राकडे देखील आहे. आपण पाहूया काय घडतंय. उत्तर असेल स्पर्धेतले महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवत असताना अतुल पाटील तिसऱ्या चढाईची मानवंदना या ठिकाणी ओंकार कुंभार एक विस्फोटक असा खेळाडू. गुणवत्ता ठासून भरलेल्या, उंची कमी आहे मात्र जे कबड्डीसाठी जे पाहिजे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. शेलार साहेबांच्या सुपर एडचं पारितोषिक मिळत आहे. शरद शेलार सुपर एड साठी 500 रुपयाचं पारितोषिक घेताना शेलार साहेब. मे महिन्यातली त्यांची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. 10-11 ही स्पर्धा यशस्वी करत असताना आणखीन एक महत्वाचं योगदान लावलंय. आसोदचे ग्राम सुरक्षा दल यांनी वाहतूक व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने पार पाडली आहे. पांडुरंग भुवड आणि दीपक जाधव आपल्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश मोरे आणि त्यांच्या सगळे सहकारी. ही आपली स्पर्धा, आपल्या तालुक्यातील स्पर्धा या नात्यानं प्रत्येक व्यवस्थेमध्ये आहे. स्वतःच्या बिझी शेड्यूल मध्ये असतात तरी देखील मंगेशजी आपण खूप मोठं असणारं या स्पर्धेचा इंद्रधनुष्य पेलणाऱ्यांच्या सर्व सहकार्यांना समर्थ साथ दिले. आपले देखील संघर्ष असूच्या वतीनं आभार मानावे तितके थोड्या. आक्रमणासाठी येतो आपण पाहतोय एक सर्वांचा लाडका महाराष्ट्रातला असणारा स्टार अजिंक्य पवार. एका बाजूला आपण पाहतोय साहिलला, दुसऱ्या बाजूला येतो वैभव. पॉईंट घेण्याचा प्रयत्न, एक पॉईंट घेतला जातोय. आपण पाहतोय या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अजिंक्य पदाच्या वर नाव कोरण्यासाठी सज्ज असताना आपण पाहतो वाघसाईचा असणारा चेंडू. आज आपले दिलेश शिंदे नाहीत. स्वस्तिक क्रीडा मंडळाचं असणारं अपान संपुष्टात जरूर आलं. शिवपुत्रानं अत्यंत प्रभावानं आपण पाहिलं या स्पर्धेत. त्यांच्या ते मान केली आणि अंतिम फेरीत पोहोचलं. तर वैद्यकीय समजदार प्लीज हृदय बघा तिकडे. ओंकार कुंभार त्या ठिकाणी सज्ज असेल. विस्फोटक असा चेहरा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला दमदार असा खेळ, चतुरस्र असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आजची रात्र आपल्या सर्वांसाठी आपण पाहतोय. एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न जरूर असतात. चॅम्पियन ते असतात जे योग्य होईपर्यंत खेळत राहतात, आपली गुणवत्ता सिद्ध करतात आणि ते दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. या ठिकाणी बागसाईच्या या खेळाडूंच्या माध्यमातून एका बाजूला प्रतिकार केलेल तो साहिल पाटील, तोच आणखीन एक पट्टाचा बेताज बादशाह. ऑडियन्स या ठिकाणी सज्ज असताना मित्रांनो कबड्डी एक कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. एका दुसरी सुपर रेड आली तर पुन्हा कमबॅक करू शकेल शिवमुद्रा. आपली आसनं सोडू नका पाहिजे आहे, कारण शिवमुद्रामध्ये देखील तेवढी गुणवत्ता आहे. अजिंक्य पवार गुणतालिकेचं बघितलं तर केवळ 11च असणारा लीड आहे. इथून सुपर रेड पुन्हा कमबॅक करणार काही शंका नाही. वाहतूक व्यवस्थेमध्ये असणारे आपले जे स्वयंसेवक आपण जर लक्ष द्या, खूप मोठं सगळं अत्यंत चांगलं डिसिप्लिन स्पर्धेचं आपण पाहिलं. एवढे प्रयत्न नामदार पब्लिक थांबणार. आता प्रयत्न नामदार अजिंक्य पवारची पकड होती. त्या ठिकाणी देखील बरगे येतोय आक्रमणासाठी. बघूया शेलार साहेबांचं सुपर एडचं पारितोषिक मिळतं का की त्याची पकड केली जाते ती वाघसाईच्या माध्यमातून येणारा काळ ठरवणार.
निखिलवरती खूप मोठी जबाबदारी आहे. वैभव आणि निखिल हा पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा स्थान. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं वाघजाई 37 शिवमुद्रा 27 10 गुणांची असणारी आघाडी आपण पाहतोय. बलाढ्य अशा वाघजाईने साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज असेल. एक चांगला असणारा डिफेन्स मोठी फळी आपण पाहत असताना ती डिफेन्सच्या माध्यमातून आपण अनुभवतोय शिवमुद्राची. आपल्याला करावं लागेल, आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागेल या सामन्याच्या शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपण पाहिलं इथं कुठून पडले आणि त्या माध्यमातून आपण लक्षात आलं. स्पर्धेतले काही महत्वाचे क्षण शिल्लक आक्रमणासाठी तो साई पाटील. सगळ्यात जास्त आभार मानावे लागतील ते आमच्या सगळ्या महिला भगिनींचे. सायंकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित आहेत. हे रोज स्पर्धा ठेवले तर रोज येतील, पण आपलं घरची कामं जेवण सगळं सोडून फक्त आणि फक्त संघर्ष क्रीडा मंडळ आसूची स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा यासाठी महिला भगिनी आहे. भरपूर एन्जॉय करतात. नितीन भाद्रे सन्माननीय समद ब्रोडकर यांनी एक शुभेच्छा संदेश दिला. संदेश अकॅडमी आसूर तालुका दापोली नागवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा भेट न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या कौटुंबिक नातेवाईक यांना आजारपणात व्यक्त असल्याने मला स्पर्धेला भेटत आलं नाही. संदेश अकॅडमी आसूर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन. दापोलकर क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार. समद बुरोणकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक, माजी उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन. धन्यवाद समद भाई. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक. अजिंक्य पवार आक्रमणासाठी सज्ज असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय या स्पर्धेत असणारा सर्वोत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट आणि संपूर्ण स्पर्धेतला असणारा मालिकावीर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण एलसीडी टीव्ही देत आहोत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. प्रथम क्रमांकासाठी 71,000, द्वितीय क्रमांकासाठी 51,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 21,000. विशेष आभार सर्व दापोलकरांचं. स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो शेवटची 2 मिनिटं आहेत. प्रथम क्रमांकासाठी 71,000साठी सौजन्य श्री उदय मणेरीकर सर आणि चषकासाठी प्रीत सप्लायर्स प्रीत कबड्डी शेदूकर. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 सौजन्य शीतल लोढा फाउंडेशन आणि चषकासाठी श्री स्टोन कंपनी मुलींनी. श्री उदयजी घेतले मनपूर्वक आभार. पकड होते ती वाघसाईकडून. तृतीय क्रमांकासाठी 21,000 सौजन्य सुरेश दादा तुपे उपसरपंच बुरुड आणि चषक सौजन्य साईन संदीप शिर्के आणि साईन संदीप शिर्के. चतुर्थ क्रमांक रोम स्वरूपात 21,000 सौजन्य निकाजी गणपत कालसे आणि चषक सौजन्य वैभव बराडकर आणि रुपेश बराडकर. सर्वोत्कृष्ट खेळाडू अमित बाळकृष्ण शिवण, सर्कल ऑफिसर भांडणगड. उत्कृष्ट चढाई ओसियन उत्कृष्ट पकड सौजन्य संघर्ष आपण पाहतो क्रीडारसिकांनी भरभरून साथ दिली, दाद दिली आणि आपल्या उपस्थितीमुळे स्पर्धा मोठी झाली काही शंका नाही. ओकार कुंभारची एक आपण सुपरहिट पाहिली शिवमुद्राकडून. ओकार कुंभारची सुपरहिट त्यासाठी प्राइज दिलेला आहे. आपण पाहतोय शिलार साहेबांच्या माध्यमातून. तर क्रीडा रसिकांनी भरपूर एन्जॉय केली स्पर्धा. तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीने आपण पाहतोय एकूण महाराष्ट्रातल्या 12 संघांना आपण आमंत्रित केलं होतं आणि आपापल्या गटातील मातबर संघांसोबत आपण पाहतोय हे 2 संघ या मेगा फायनल पर्यंत आले आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं
एक देखण्या संयोजनाची देखणी स्पर्धा आणि शिवमुद्रा आणि वाघसाई क्रीडा मंडळ कोळखेवाडी यांच्या दरम्यानच्या या अंतिम क्षणाकडे आपण आहोत आणि अशा प्रकारे